आज आपण प्रॅक्टिकल नंबर 24 बघणार आहोत. डेटा एक्विजिशन सिस्टीम. ठीक आहे. याचं प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय? द पर्पज ऑफ डेटा एक्विजिशन इज टू मेजर an electrical or physical phenomenon such as voltage, current, temperature, pressure or sound. ठीक आहे. डेटा एक्विजिशनचा यूज काय होतो की टू मेजर voltage, current, temperature, pressure or sound. ठीक आहे. The PC based data acquisition use a combination of hardware, software and a computer to take measurement. ठीक आहे. याचं मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे की डेटा ॲक्विजिशन इज अ प्रोसेस ऑफ सॅम्पलिंग सिग्नल्स दॅट मेजर रिअल वर्ल्ड physical conditions and converting the resulting sample into digital numeric values that can be manipulated by a computer. ठीक आहे. डेटा ॲक्विजिशन सिस्टीम त्याला काय म्हणतात? डेटा ॲक्विजिशन सिस्टीमला कॅपिटल डी, कॅपिटल ए आणि कॅपिटल एस किंवा DA2 पण म्हणतात. ठीक आहे. याचा पर्पज काय आहे की कन्वर्ट अॅनालॉग वेव्ह फॉर्म. ठीक आहे. डेटा ॲक्विजिशनचा मिनिंग काय आहे की कन्वर्ट अॅनालॉग वेव्ह फॉर्म इंटू डिजिटल व्हॅल्यू फॉर प्रोसेसिंग. ठीक आहे. द कंपोनंट ऑफ डेटा acquisition system include sensor to convert physical parameter to electrical signals. ठीक आहे. signal conditioning circuitry to convert sensor signal into a form that can be converted to digital value and analog to digital converter to convert conditioner sensor signal to digital value. ठीक आहे. ही तुमची ब्लॉक डायग्राम आहे तुमची डेटा एक्विजिशन सिस्टीमची. ठीक आहे. तुमची वेव्ह फॉर्म तुमची साइन वेव्ह फॉर्म राहणार आहे. ठीक आहे. साइन वेव्ह फॉर्म तुमची राहणार आहे आणि तुमचे आउटपुट आहे तुमचं आउटपुट तुमचं या टाईप मध्ये येईल. म्हणजे तुमचं आउटपुट नियर अबाउट पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशनच्या पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशनचे जसं तुमचं आउटपुट असं वेव्ह फॉर्मचं त्यानुसार तुमचं हे आउटपुट राहणार वेव्ह फॉर्मचं. ठीक आहे. याच्यात डेटा एक्विजिशन सिस्टीमचे ब्लॉक काय फिजिकल सेक्शन आहे, त्याच्यानंतर ट्रान्सड्यूसर सेन्सर आहे, त्याच्यानंतर सिग्नल कंडिशनिंग आहे, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आहे आणि आउटपुट आपण कुठे चेक करणार आहे त्याचं पीसीवर म्हणजे कम्प्युटरवर. याचे तुमचे कोड आहे हे तुमचे कोडिंग मध्ये येईल. म्हणजे 8 बिट कोड जे तुमचे आहे जसे 1 असेल तर 001 असेल, 000001 असेल, 2 असेल 2 असेल तर 0010 असेल, 3 असेल तर 0111 असेल, 4 असेल तर 100 असेल. ठीक आहे. यानुसार तुमचे अप टू तुमचे आउटपुट तुमचं येणार आहे 8 बिट पर्यंत. ठीक आहे. 8 बिटला तुमचे पूर्ण तुमचं काय राहणार आहे 4 टाइम्स तुमचं 8. ठीक आहे. यानुसार तुमचे आउटपुट राहणार आहे बिट फॉर्म मध्ये तुमचं आउटपुट राहणार आहे आणि त्याचा तुमचा वेव्ह फॉर्म राहणार आहे पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशनचे जसं तुमचं नेचर ऑफ वेव्ह फॉर्म राहतं त्यानुसार तुमचं हे वेव्ह फॉर्म राहणार आहे. ठीक आहे. फिजिकल सिग्नल तुमचा आहे तो तुम्हाला सांगितलं की साइन वेव्ह आहे. ठीक आहे. यानुसार तुमचे नेचर ऑफ वेव्ह फॉर्म राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिसोर्स कोणते कोणते लागणार आहे डेटा एक्विजिशन सिस्टीम. ठीक आहे. म्हणजे 60 चॅनल मॉड्यूल फॉर मेजरिंग व्होल्टेज करंट अँड IPE सेन्सर इनपुट राहणार आहे. पॉवर सप्लाय लागणार आहे. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर टू कॉन्फिगर HW अँड अनालिसिस ऑफ अक्वायर डाटा. त्याच्यानंतर पोर्टेबल होस्ट कंट्रोलर विथ i5 प्रोसेसर किंवा 4G रॅम,
500 GB HDD किंवा 14 इंच डिस्प्ले. ठीक आहे, यानुसार लागणार आहे तुम्हाला. याची प्रोसिजर तुम्हाला काय आहे, प्रोसिजर मध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ चॅनेल्स. ठीक आहे, आणि मेजर द इलेक्ट्रिकल अँड फिजिकल पॅरामीटर ॲज पर ॲपरेटस अवेलेबल इन युअर लॅबोरेटरी. ठीक आहे, यानुसार तुमचं राहणार आहे. ठीक आहे, त्याआधी आपण बघू की डाटा ॲक्विजिशन सिस्टम म्हणजे काय आहे ते आपण बघू. ठीक आहे, त्याच्या आधी स्टार्टिंग आपण बेसिक बघू आधी की डेटा ॲक्विजिशन सिस्टम म्हणजे काय. ठीक आहे, डेटा ॲक्विजिशन म्हणजे काय, इज द प्रोसेस ऑफ सॅम्पलिंग सिग्नल दॅट मेजर रिअल वर्ल्ड फिजिकल फिनोमेना अँड कन्व्हर्टिंग देम इनटू अ डिजिटल फॉर्म दॅट कॅन बी मॅनिपुलेटेड बाय अ कम्प्युटर अँड सॉफ्टवेअर. ठीक आहे, डेटा ॲक्विजिशन इज जनरली accepted to be distinct from earlier forms of recording to tape recorder, paper chart. Unlike those methods, the signal are converted from the analog domain to the digital domain and then recorded to a digital medium such as ROM, flash media and hard disk. ठीक आहे, आता कॉम्पोनंट्स डाटा ॲक्विजिशन सिस्टम मध्ये कोणते कोणते कॉम्पोनंट्स असतात. त्यामध्ये तुम्हाला सेन्सर्स राहणार आहे, सिग्नल कंडिशनिंग राहणार आहे, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर राहणार आहे आणि कम्प्युटर विथ DAQ सॉफ्टवेअर. ठीक आहे, त्याचे तुमचे सेन्सर्स तुमचे या टाईप राहणार आहे. DAQ तुमचे आहे, DAQ सर्व्हिस तुमची या टाईप राहणार आहे. हा पिक्टोरियल व्ह्यू आहे. ठीक आहे, आणि कम्प्युटर तर तुम्ही बघितलेला आहे. ठीक आहे, आता द टिपिकल डेटा ॲक्विजिशन system has multiple channel of signal conditioning circuitry which provide the interface between external sensor and the A to D conversion सबसिस्टीम. ठीक आहे, आता डाटा ॲक्विजिशन सिस्टम आपण कसं मेजर करतो. ठीक आहे, तर त्याचे पॅरामीटर दिलेले आहे की डेटा ॲक्विजिशन सिस्टम आर प्रिन्सिपली इन द बिझनेस ऑफ मेजरिंग फिजिकल फिनोमेना सच ॲज. आपण काय मेजर करू शकतो, टेम्परेचर मेजर करू शकतो, व्होल्टेज मेजर करू शकतो, करंट मेजर करू शकतो, त्याच्यानंतर स्ट्रेन अँड प्रेशर मेजर करू शकतो, शॉक अँड व्हायब्रेशन सुद्धा आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर RPM, अँगल अँड डिस्क्रीट इव्हेंट्स आणि वेट पण आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो. ठीक आहे, यामध्ये काय की सर्व हे आपण काय करू शकतो, डेटा ॲक्विजिशन सिस्टम मध्ये आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो. ठीक आहे, आता डेटा ॲक्विजिशन सिस्टमचा पर्पज काय की द प्रायमरी पर्पज ऑफ डेटा ॲक्विजिशन सिस्टम इज टू acquire and store the data, but they are also intended to provide real-time and post-recording visualization and analysis of data. Further, most data acquisition systems have some analytical and report generation capability built in. ठीक है, a recent innovation is the combination of data acquisition and control, where a high quality data acquisition system is connected tightly and synchronized with a real time control system. ठीक आहे, यामध्ये काय आहे की याचे आपण ऍप्लिकेशन्स आपण आहे, ऍप्लिकेशन्स काय आहे की यामध्ये आपण काय करू शकतो, डेटा रेकॉर्डिंग करू शकतो,
डेटा स्टोरिंग करू शकतो, रिअल टाइम डेटा व्हिज्युअलायझेशन पण करू शकतो, पोस्ट रेकॉर्डिंग डेटा रिव्ह्यू, परत डेटा अनालिसिस युजिंग व्हेरियस मॅथमॅटिकल अँड स्टॅटिकल कॅल्क्युलेशन्स करू शकतो आणि रिपोर्ट जनरेशन पण काय करू शकतो. ही तुमची हा तुमचा आहे डेटा एक्विजिशन सिस्टीमचे हा तुमचा इन्स्ट्रुमेंट आहे. हा दिसतंय व्यवस्थित? आवाज येतोय? आवाज येतोय का? येस मॅम. ठीक आहे. जसं आपलं CRO किंवा DS असतो त्याचनुसार तुमचं हे काय असतो डेटा एक्विजिशन सिस्टीम हे तुमचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. याचा हा तुमचा आहे पिक्टोरियल व्ह्यू. ठीक आहे. यामध्ये काय हे जे आहे हायली क्वालिटी डेटा एक्विजिशन सिस्टीम ऑफर अ कम्प्लीट सोल्युशन फॉर डेटा रेकॉर्डिंग, स्टोरिंग, व्हिज्युअलायझेशन, अनालिसिस अँड रिपोर्टिंग इज वन कम्प्लीट पॅकेज. या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण एवढे पॅरामीटर काय करू शकतो मेजर करू शकतो. ठीक आहे. डेटा रेकॉर्डिंग, स्टोरिंग, व्हिज्युअलायझेशन, अनालिसिस, रिपोर्टिंग. ठीक आहे. आता याचे डेटा एक्विजिशन चे ऍप्लिकेशन्स काय की डेटा the data acquisition instrumentation is also heavily used in monitoring applications. ठीक आहे. याचे यूज काय आहे की मॉनिटर द कंडिशन ऑफ कॉम्प्लेक्स मशिनरी सच एज जनरेटर, मोटर, फॅन्स एसेट्रा. ठीक आहे. मॉनिटर monitor structure properties of building such as bridge. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉनिटर एनर्जी कंझम्पशन अँड एनर्जी इफिशियन्सी इन द प्रोडक्शन प्रोसेस. ठीक आहे. अँड मेनी मॉनिटरिंग सेन्सर. ठीक आहे. याचा आपण इथे आपण काय करू शकतो यूज करू शकतो. ठीक आहे. आता याचं तुमचं इम्पॉर्टंट काय आहे डेटा एक्विजिशन सिस्टीमचं की data acquisition system or DAQ device are essential in the testing of products from automobiles to medical device. Basically any electromechanical device that people use. ठीक आहे. Before data acquisition, products were tested in an unstructured, highly subjective manner. For example, when testing a few new sensors in an automobile, engineers often relied of the opinion of test driver as to how the suspension left to them. ठीक आहे. With the invention and development of data acquisition system which could collect data from a wide variety of sensors, this kind of subjective opinion were replaced with objective measurements. ठीक आहे. This could easily be repeated, compared, analyzed mathematically and visualized in many ways. ठीक आहे. याची मेजरमेंटची प्रोसेस काय डेटा एक्विजिशन सिस्टीमची की डेटा एक्विजिशन इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग रिअल वर्ल्ड सिग्नल टू द डिजिटल डोमेन फॉर डिस्प्ले, स्टोरेज अँड अनालिसिस because physical phenomena exist in the analog domain. Okay, that is physical world that we live in. They must be first measured there and then converted to digital domain. Okay, this process is doing this process is done using a variety of sensor and signal conditioners. The output are sampled by analog to digital converters. Okay, means ADC, and then written in a time-based stream to a digital memory media
ॲज मेन्शन अबव. ठीक आहे, तुमची ब्लॉक डायग्राम आहे. स्टार्टिंगला सेन्सर आहे, नंतर आयसोलेशन, ॲम्प्लिफायर होता, फिल्टर. ठीक आहे, त्याच्यानंतर ही तुमची मल्टिप्लेक्सर, SNH. ठीक आहे, आणि A to D कन्व्हर्टर. यानुसार याची ब्लॉक डायग्राम आहे. सेन्सर मध्ये इनबिल्ट काय यूज केलेलं आहे? आयसोलेशन, ॲम्प्लिफायर आणि फिल्टर. हा जो पार्ट आहे हा तुमचा सेन्सर मध्ये त्यांनी यूज केलेला आहे. ठीक आहे, सेन्सर्स और ट्रान्सड्यूसर, सिग्नल कंडिशनल, आयसोलेशन, फिल्टरिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर अॅनालॉग टू डिजिटल, हे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, डेटा स्टोरेज. ठीक आहे, डेटा स्टोरेज, डेटा व्हिज्युअलायझेशन आणि डेटा अनालिसिस. ठीक आहे, आता याच्यात सेन्सर और ट्रान्सड्यूसरचा यूज काय आहे? यामध्ये काय आहे की द मेजरमेंट of a physical phenomena such as the temperature, the level of a sound source, or the vibration occurring from constant motion being with a sensor. A sensor is also called as transducer. ठीक आहे, a sensor convert a physical phenomena into a measurable electrical signal. ठीक आहे, प्रत्येक ब्लॉकचं ऑपरेशन काय आहे हे थोडक्यात काय सांगितलं इथे मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, पहिला जो होता सेन्सर्सचा यूज काय ते सांगितलं आहे. ठीक आहे, सेन्सर आर यूज इन अवर एव्हरीडे लाईव्स. फॉर एक्झाम्पल, द कॉमन mercury thermometer is a very old type of a sensor used for measuring temperature using color mercury in a closed tube. It relies on the fact that chemical has a and linear reaction to change in temperature. By making the tube with temperature temperature values, we can look the thermometer and see what the temperature is with limit precision. ठीक आहे, हा तुमचा आहे थर्मोमीटर. ठीक आहे, हा आपण ऍज अ सेन्सर म्हणून यूज केलेला आहे. ठीक आहे, डेटा ॲक्विजिशन मध्ये आपण हा काय केला आहे, आपण यूज केला आहे की द थर्मोमीटर इज टू मेजर टेम्परेचर फॉर त्याच्यात काय आहे की देअर इज नो अॅनालॉग आउटपुट देन व्हिज्युअल वन. दिस काइंड ऑफ primitive thermometer while used in the oven or outside the kitchen window is not particularly used for data acquisition applications. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, सो अदर टाइप ऑफ सेन्सर हॅव बीन इन्व्हेंटेड टू मेजर टेम्परेचर सच ॲज थर्मोकपल, थर्मिस्टर, आरटीडी म्हणजे काय, रेजिस्टंट टेम्परेचर डिटेक्टर. ठीक आहे, आरटीडीचा मिनिंग कळलं का, रेजिस्टर टेम्परेचर डिटेक्टर्स and even infrared temperature detector. Million of these sensors are at work every day in manner of applications from the engine temperature shown on our automobile dashboard to the temperatures measured in pharmaceutical manufacturing. Virtually every industry utilize temperature measurement
इन सम वे. ठीक आहे. हे तुमचे RTD सगळे. हे पिक्टोरियल व्ह्यू दिले RTDचे. रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर. ठीक आहे. हे सगळे तुमचे RTD तुमचे. ठीक आहे. आता याचा मिनिंग दिलेला आहे की लोड सेलचा मिनिंग काय. फॉर मेजरिंग वेट अँड लोड एलव्हीडीटी सेन्सरचा यूज काय होतो की टू मेजर डिस्प्लेसमेंट इन डिस्टन्स. त्याच्यानंतर ॲक्सिलोरोमीटरचा उपयोग काय होतो मेजरिंग व्हायब्रेशन अँड शॉक. मायक्रोफोनचा यूज काय होतो की टू मेजरिंग साऊंड. स्ट्रेन गेजचा यूज काय आहे टू मेजर स्ट्रेन ऑफ एन ऑब्जेक्ट दॅट इज मेजर फोर्स प्रेशर टेन्शन अँड वेट. करंट ट्रान्झिस्टरचे आपले आहे इथे यूज केलेले AC किंवा DC टाईपचे आपण काय केलंय करंट ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ सेन्सर इट्स इलेक्ट्रिकल आउटपुट कॅन बी voltage, current, resistance or another electrical attribute that varies over time. The output of this analog sensor is typically connected to the input of a signal conditioner which we discuss. ठीक आहे. आता सिग्नल कंडिशनल मध्ये काय आहे याचा ब्लॉक डायग्राम. सिग्नल सोर्स आहे, सेन्सर आहे. सेन्सर म्हणून आपण काय यूज केला आहे ट्रान्झिस्टर यूज केला आहे. सिग्नल कंडिशनिंग अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, ड्रायव्हर सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर ही आहे तुमची याची ब्लॉक डायग्राम आहे. ठीक आहे. एक्सप्लेनेशन काय आहे सिग्नल कंडिशनरचं की सिग्नल कंडिशनर आर द बिझनेस ऑफ taking the output from analog sensor and preparing them to be sampled digitally. Okay, if we continue the example of thermocouple, the signal conditioning circuitry needs to linearize the output from the sensor as well as provide isolation and amplification to bring very small voltage up to nominal level for digitizing. ठीक आहे. तुमच्या मगाशी सांगितलं तुमचं इनपुट तुमचं साइन वेव्ह मध्ये राहणार आहे आणि आउटपुट तुमचं PAM मध्ये राहणार आहे. ठीक आहे. यामध्ये काय आहे की each signal conditioner is designed by manufacturer to perform the element normalizing of sensor output to ensure its linearity and fidelity to the source phenomena and prepare it for digitizing. And since every sensor type is different, the signal conditioner must conform perfectly them. ठीक आहे. आयसोलेशन बॅरियर्स दिलेलं आहे यामध्ये. आता हा आयसोलेशन ऑफ डेटा ॲक्विजिशन आहे. फिल्टरिंग पण एक आहे प्रोसेस की व्हिज्युअली एव्हरी सिग्नल दॅट वी वॉन्ट टू मेजर कॅन बी अफेक्टेड बाय इलेक्ट्रिकल इंटरफिअरन्स ऑर नॉइज. These have a variety of causes, including electromagnetic field, which can be induced into high gain signal line or simple voltage potential that exists between the sensor or measuring system
and the object under test. Okay, therefore the best signal conditioning system provide a selectable filtering that we engineer can be used order to remove this interference and make better measurement. ठीक आहे, हा तुमचा ओरिजिनल सिग्नल आहे. तुमचा फिल्टर झाल्यानंतर फिल्टर सिग्नल तुमचा वेव्ह फॉर्म तुमची या टाईप राहणार आहे. ठीक आहे, ओरिजिनल सिग्नल हा तुमचा, त्याच्यानंतर हा फिल्टर आहे आणि फिल्टर सिग्नल. ठीक आहे, यामध्ये फिल्टर मध्ये कोणते कोणते फिल्टर यूज केले, लो पास फिल्टर यूज केलेला आहे, हाय पास फिल्टर यूज केलेला आहे, परत बँड पास और बँड रिजेक्ट फिल्टर का केला आहे, यूज केलेला आहे. लो पास असेल त्याचे तुमच्या ग्राफवर वेव्ह फॉर्म तुमची यानुसार राहणार आहे ग्राफ पेपरवर. ठीक आहे, लो पास यानुसार राहणार आहे, हाय पासची यानुसार राहणार आहे, बँड पास. ठीक आहे, दोघांचं कॉम्बिनेशन मिळून तुमचं काय कोणता फिल्टर तयार होतो, बँड पास. ठीक आहे, नॉच. ठीक आहे, कळालं का तुम्हाला? थेरॉटिकल पार्ट कळाला का डेटा ॲक्विजिशन सिस्टीमचा? थेरॉटिकल पार्ट कळाला का? Yes, ma'am. यानुसार तुमचे तुम्हाला सांगितलं ना इन्स्ट्रुमेंट असते आणि यानुसार तुमची हे दिसते, वेव्ह फॉर्म दिसते. एडीसी म्हणजे काय की तुमची वेव्ह फॉर्म सपोज साइन वेव्ह असेल तर तुमचं आउटपुट तुमचं काय राहणार आहे, डिजिटल मध्ये, मीन्स स्क्वेअर वेव्ह फॉर्म. ठीक आहे, ही तुमची एडीसी सॅम्पलिंग रेट आहे. यानुसार तुमचे वेव्ह फॉर्म राहणार आहे, सॅम्पलिंग वेव्ह फॉर्म. कळालं का? याचं ऑपरेशन, नेचर ऑफ वेव्ह फॉर्म कोणत्या प्रकारे ऑपरेट होतात ते. ठीक आहे, डेटा व्हिज्युअलायझेशन आणि डिस्प्ले. यानुसार राहणार त्याची तुमची नेचर ऑफ वेव्ह फॉर्म. जसं आपण कारमध्ये आपण जेव्हा रेडिओ किंवा हे लावतो त्यानुसार तुमची अशी या प्रकारे तुमची वेव्ह फॉर्म दिसते. ठीक आहे, सेम प्रोसेस, सेम वेव्ह फॉर्म यानुसार. हा तुमचा डेव्हलपमेंट पॅटर्न तुमचा हा यानुसार राहतो की नॅशनल इन्स्ट्रुमेंट्स DAQ डेव्हलपमेंट पॅटर्न हा तुमचा पॅटर्न राहतो. प्लॅटफॉर्म, सॉरी, पॅटर्न प्लॅटफॉर्म. हे तुमचे सगळे डेटा ॲक्विजिशन सिस्टीम आहे, पिक्टोरल व्ह्यू.